झी 24 तास एक पाऊल पुढे। पिंपरी चिंचवडमध्ये ताथवडे भागातल्या विकास आराखड्यात तब्बल 1000 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय। सर्वसामान्यांना डावलत बिल्डर लॉबीचं हित जपण्यात आल्याचा आरोप करत शिवसेनेनं या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणीही केली आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेनं गेल्या महिन्यात ताथवडे भागाचा प्रारूप आराखडा मंजूर केला, पण हा आराखडा बिल्डर लॉबीच्या हिताचा असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय। हा आराखडा मंजूर करताना सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षण टाकण्यात आलं आणि मोठमोठ्या बिल्डरच्या जमिनींवर आरक्षण ठेवण्यात आलं नसल्याचा आरोप सेनेनं केलाय। ज्या जमिनीवर कृषी उत्पन्न बाजार समिती उभारली जाणार आहे तिथं मात्र जमीन निवासी करण्यात आली आहे। हा सगळा प्रपंच बिल्डर लॉबीला खुश करण्यासाठी केला असल्याचा आरोप सेनेनं केलाय। या जमिनीची किंमत ही आजच्या मार्केट व्हॅल्यू प्रमाणे आपण गेलो होतो 1000 कोटी रुपयाच्या आसपास या जमिनीची किंमत आहे आणि त्यामुळेच केवळ बिल्डरांच्या हितासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी हा सगळा संपूर्ण कट रचून ही जागा जी आहे ती पब्लिक सॅम्पल पर्पज म्हणून डिलीट करून ही रेसिडेन्शियल झोनमध्ये टाकली आहे। याबाबतीत शिवसेनेनं आयुक्तांकडे लेखी हरकत दाखल केली आहे। हा विकास आराखडा बदलून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी शिवसेनेनं केली आहे। महानगरपालिकेमध्ये जो आतापर्यंत माझा स्वतःचा अनुभव असा आहे की आम्ही हरकती सूचना वारंवार दिल्यानंतर किंवा घेतल्यानंतर सुद्धा ऑब्जेक्शन घेतल्यानंतर सुद्धा महानगरपालिका त्यामध्ये अर्थपूर्ण व्यवहार झाला असल्यामुळे संबंधित जे अधिकारी असतात ते त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात आणि त्यांचं दुर्लक्ष झालं की मग आम्हाला कोर्टाशिवाय पर्याय राहत नाही। ताथवडेमध्ये अनेक राजकीय व्यक्तींच्या तसंच मोठ्या बिल्डरच्या जमिनी आहेत। नेमकं त्याच ठिकाणी आरक्षण न पडल्यानं हा योगायोग कसा असा सवाल आता विचारला जातोय। आता आयुक्त सेनेच्या या आक्षेपांवर काय भूमिका घेतात हेच पाहायचंय। झी 24 ताससाठी कैलासपुरी, पिंपरी चिंचवड। झी 24 तास एक पाऊल पुढे।